दरम्यान या सगळ्या संदर्भात अजित पवारांनी नेमकं काय म्हटलं, काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की ईव्हीएम च्या बद्दल तुम्ही तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही, तरी पण हे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही। ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेवून की कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाहीत। नुसता त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे ईव्हीएम वर फोडलं जातं। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या, आमच्या 17 जागा आल्या। आम्ही मान्य केलं तो निवडणुकीत जनतेचा कौल आहे, त्याच्यामध्ये ईव्हीएमच्या बद्दल कोणी बोललं नाही, आम्ही पण बोललो नाही। माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी गावं मला मायनस गेली होती ती सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे, आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे। आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।